इथे घरांना दारच नसतात, कुलूप देखील नसतात, तरी या गावामध्ये चोरी होत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गाव कोणतं, तर हे गाव आहे महाराष्ट्रामधील शनिशिंगणापूर. इथे आजही अनेक घरांना दार नाहीत आणि दुकानांना कुलूप नाही, तरीही लोक निर्धास्त झोपतात. लोककथेनुसार सुमारे 300 ते 400 वर्षापूर्वी गावाजवळच्या नदीमध्ये एक काळा स्वयंभू दगड वाहत आला. त्यावेळेस तिथल्या माणसांनी त्या दगडाला काठीने हलवायचा प्रयत्न केला, पण त्यातून रक्त येऊ लागलं. आणि तिथले काही गावकरी सांगतात की त्याच रात्री गाव प्रमुखाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, मीच या दगडामध्ये वास करतोय, मला मंदिर छप्पर काही नको, हा दगड इथेच उघड्यावर स्थापित करा आणि मी या संपूर्ण गावाचं रक्षण करील. आणि काही दिवसामध्येच गावकऱ्यांनी तो शनिदेवाचा दगड तिथे चबुतऱ्यावर स्वयंभू रूपात स्थापित केला. आणि तेव्हापासून या गावामध्ये कोणत्याच घराला दार नाही, कोणत्याच दुकानाला कुलूप लावत नाही, पण श्रद्धेचं संरक्षण मात्र आहे. असं मानलं जातं की इथे चोरी करणाऱ्याला शनिदेव तात्काळ शिक्षा देतात. आणि या अनोख्या परंपरेचा उल्लेख महाराष्ट्र पर्यटन, टाइम्स ऑफ इंडिया, BBC, इंडिया टुडे या मोठ्या माध्यमांनी नो डोअर नो लॉक विलेज म्हणून केला आहे. 2010 मध्ये जेव्हा गावामध्ये पहिल्यांदा ATM आणण्यात आलं, तेव्हा कायद्यामुळे तिथे पहिल्यांदा कुलूप लावण्यात आलं आणि तेव्हाच ही परंपरा देशभरात चर्चेत आली. म्हणजे शनिशिंगणापूर आपल्याला एक गोष्ट शिकवते, दार नसलं तरी चालेल, पण विश्वास मजबूत हवा. तुम्ही अशा गावामध्ये राहू शकता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.